पाहूया संतोष देशमुख यांच्या संदर्भातल्या बातमीना। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्यात। देशमुखांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीतनं सापडलेले पुरावे सर्वात महत्त्वाचे ठरतात, तर दुसरीकडे सुदर्शन घुलेनं आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे। सोबतच आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब सुद्धा या प्रकरणाच्या तपासात मोठी लीड मिळवून देणारा ठरलाय। पाहूया या संदर्भातला विशेष रिपोर्ट। देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची कबुली। स्कॉर्पिओमुळे आरोपींभोवतीचा फास आवळणार। आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब ठरणार महत्त्वाचा। MH44Z9333 याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्वात महत्त्वाचे पुरावे आढळून आलेले। कारण हत्येच्या दिवशी या स्कॉर्पिओमधनं कराड गँगनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि आता आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्कॉर्पिओ महत्त्वाची ठरणार आहे। या वाहनाच्या डाव्या बाजूच्या दरवाजावरच्या काचेवर 2 ठसे सापडलेत आणि हे ठसे आरोपी सुधीर सांगळेचे असल्याचं फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झालंय। पोलिसांनी ज्यावेळेस ही गाडी ताब्यात घेतली त्यावेळेस या गाडीमध्ये 2 मोबाईल्स आढळून आलेले होते आणि ते मोबाईल हे आरोपींचे होते। त्या मोबाईलमध्ये आता CIDला एक तपासामध्ये नवं सत्य समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये संतोष देशमुख यांना टॉर्चर करून मारत असतानाचा जो व्हिडिओ आहे तो CIDच्या हाती लागलेला आहे। एकीकडे स्कॉर्पिओतले महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत, तर दुसरीकडे आरोपी सुदर्शन घुलेनं आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे। पोलीस कोठडीत नोंदवलेल्या जबाबात सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा खून केल्याचं कबूल केलंय आणि या प्रकरणातील केवळ घुलेच नाही तर आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सुद्धा आपला गुन्हा कबूल केलाय। इतकंच काय तर सुदर्शन घुलेच या गँगचा मोहरके असल्याचंही स्पष्ट झालंय। हाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी कोर्टातही केला। तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलाय। तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे। त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे। ऑफिस बॉयच्या जबाबानुसार 6 डिसेंबर 2024ला आवादा परिसरात घुले आणि त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला। हवा थांबवण्यासाठी वॉचमनमध्ये पडलेले असताना त्यांनाही मारहाण झाली। दरम्यान सुदर्शन घुलेनं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटींची खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी थेट धमकी दिली। त्याच वेळी संतोष देशमुख आले आणि त्यांनी कंपनी बंद पाडू नका अशी विनंती केली। यावर सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिल्याचं ऑफिस बॉयनं आपल्या जबाबात म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणातले अनेक पुरावे समोर येत असताना उबाठाचे नेते संजय राऊतांनी एक आरोप केलाय। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे। याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत। या खटल्याच्या पहिल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी जोरदार युक्तिवाद केला। तसंच हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या सहभागाविषयी सरकारकडे असलेले पुरावेही सादर केले। त्यामुळे आरोपींभोवतीचा कायद्याचा फास अधिकच घट्ट झालाय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर संतोष देशमुखांची कराड गँगनं निर्घृण पद्धतीनं हत्या केली। खंडणीच्या आड आल्याच्या रागातनं 9 डिसेंबर 2024ला देशमुखांचं अपहरण झालं आणि त्यानंतर देशमुखांना अतिशय क्रूर आणि अमानुष पद्धतीनं मारहाण करून त्यांची हत्या झाली। दुपारी 3:30 ते संध्याकाळी 5:30 असे साधारणतः 2 तास त्यांना जोरदार मारहाण झाली। यावेळेमध्ये आरोपींनी देशमुखांना जी मारहाण झाली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं। पोलीस तपासात एकूण 15 व्हिडिओ समोर आलेत आणि चार्जशीटमध्ये सुद्धा 15 व्हिडिओंचा उल्लेख आहे। अमानवीय आणि क्रूर पद्धतीनं केलेल्या मारहाणीचे हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, मात्र या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत।
पहिला व्हिडिओ आहे 1 मिनिट 10 सेकंदांचा, वेळ दुपारी 3:45 या व्हिडिओमध्ये काय आहे तर देशमुखांना एक पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरसारख्या हत्यारानं मारहाण होत होती. देशमुखांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात असतानाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ क्रमांक 2 53 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ दुपारी 3:47 शूट केला गेलाय. या व्हिडिओत काय आहे तर देशमुखांना शिवीगाळ होत होती आणि मारहाण सुरूच होती. याच दरम्यान संतोष देशमुखांचे कपडे सुद्धा या आरोपींनी काढले. व्हिडिओ क्रमांक 3 2 मिनिट 10 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. वेळ आहे दुपारी 3:51 या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना मारहाण होते, शिवीगाळ होते हे स्पष्टपणे दिसतंय. सोबतच एका लवचिक पाईपनं त्यांना मारहाण करतानाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलंय. व्हिडिओ रेकॉर्ड करताना महेश केदार हा कॅमेरामध्ये पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये पाठीमागे सुदर्शन घुलेची स्कॉर्पिओ गाडी सुद्धा पाहायला मिळते. दाखवण्याचा प्रयत्न करतो की स्पॉट हेच आहे, कारण या परिसरामध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे. कुणी बोलायला तयार नाही, कुणीही माहिती द्यायला तयार नाही. मात्र पोलीस, CID आणि काही स्थानिक लोकांनी माहिती दिली, त्यानुसार मी इथं पोहोचलेलो आहे. यामध्ये एक महत्त्वाचा स्पॉट असा आहे की हा जो आहे संतोष अण्णा देशमुख यांचा शर्ट काढल्यानंतरचा फोटो आहे आणि ह्या फोटोमध्ये हा पोल दिसतो आहे ज्याला कट आहे आणि हा पोल माझ्या समोर बरोबर आहे. याचा अर्थ सरळ आहे की याच ठिकाणी आणून जे आहे संतोष अण्णा देशमुख यांना जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे. व्हिडिओ शूटिंग करतानाचा फोटो आहे आरोपी आणि हा आरोपी अगदी बरोबर या ठिकाणी बसून त्यांनी शूट केलेलं आहे. गाडी या ठिकाणी लावलेली आहे, इथं बसून शूट केलं आणि त्याच्या पाठीमागे जे दिसत आहेत हे वाळलेलं लाकडं वगैरे हे फोटोमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. एकंदरीतच आपण बघतोय की संतोष देशमुख यांना या ठिकाणी 5:30 वाजता आणलेलं आहे आणि आत्तासुद्धा 5:30 या ठिकाणी वाजलेले आहे. 5:30 ते जवळपास 7:15 ते 7:30 या ठिकाणी जे आहे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आले. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि आणखी काही व्हिडिओंसंदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला देतोय. 8व्या क्रमांकाचा व्हिडिओ हा 1 मिनिट 44 सेकंदांचा व्हिडिओ आहे. संध्याकाळी 5:34 शूट झालाय. या व्हिडिओमध्ये काय आहे तर स्कॉर्पिओ जवळ संतोष देशमुखांना उलटं झोपवलं गेलं. आरोपींनी रक्ताचे डाग असलेली पॅन्ट संतोष देशमुखांना घातली. व्हिडिओ क्रमांक 9 1 मिनिट 4 सेकंदांचा व्हिडिओ, वेळ आहे संध्याकाळी 5:35 या व्हिडिओमध्ये देशमुखांना उठवून बसवल्याचं पाहायला मिळतंय आणि रक्तानं माखलेली त्यांचे कपडे हे फेकून देण्यात आले आणि आरोपींनी देशमुखांना एक नवा शर्ट चढवला. व्हिडिओ क्रमांक 10 24 सेकंदांचा व्हिडिओ आहे. वेळ आहे संध्याकाळी 5:53 या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा विव्हळतानाचा आवाज येतोय.